आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बाबत गौप्यस्फोट करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला अखेर जामीन मंजूर झालाय। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल होता। बीड पोलीस दलातून निलंबित केल्यानंतर रणजित कासलेने अनेक गंभीर आरोप केले होते। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती। अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच ही ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला होता। रणजित कासले यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचे कथित गुन्हेगारी प्रकरण माहीत आहेत, त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड नको होते। यातूनच त्यांनी वाल्मिकच्या एन्काउंटरची ऑफर दिली असावी असा तर्क लावला जात आहे। रणजित कासले यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका जुन्या प्रकरणात कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। एका प्रकरणात त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आलं आहे। निलंबनानंतर त्यांनी सोशल मीडियातून एका पाठोपाठ एक सनसनाटी आरोप केले आहेत। मात्र कासलेंना आता वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं होतं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।